येस, आता हे आपण मिक्सरमधून काढूया. ओके ओके, आमचा मिक्सरवरून काढून तयार आहे. आता काय करायचं मला सांग. आपण आता स्पॅगेटी फ्राय करून घेऊया. बरं. ऑइल थोडं गरम झाल्यावर आपण गार्लिक ॲड करणार आहे. गार्लिक आणि काळी मिरीचा भरपूर वापर आहे याच्यात. गार्लिक थोडं गोल्डन ब्राऊन झालं पाहिजे, तो क्रिस्पी इफेक्ट आला पाहिजे, त्याच्यासाठी आपण थोडं ब्राऊन करून घेऊ गार्लिकला. तुझे छंद काय? ट्रॅव्हलिंग. ट्रॅव्हलिंग कुठे कुठे करतेस ट्रॅव्हलिंग? म्हणजे असं जास्त काही अजून फिरली नाही आहे, बट येस, आता सध्या रिसेंटली मी मलेशिया टूर करून आली आणि इंडियामध्ये बरंच काही फिरून झालेलं आहे. आपला भारत देश बघायला खूप वेळ लागतो. नाही, आपण आता ब्लॅक पेपर थोडं ॲड करूया आणि स्पॅगेटी ॲड करूया. सॉल्ट, पार्सले ॲड करायचे. वा. थोडं आपण पार्मेसन चीज ॲड करूया, 1 टेबलस्पून. ओके, आता काय करायचं? असं आपण आता प्लेटिंग करून घेऊया. मला प्लेट लागेल एक. फर्स्ट आपण प्लेटिंग करताना शिस्त आहे, भस्कन ओतायचं नाहीये, रांगोळी करायची. आपण चिकन मॅरिनेट जे केलेलं आहे तो पीस घेऊया. वा. ऑफकोर्स लास्ट स्पॅगेटी. सरस. And of course Parmesan cheese. वाव, रेडी. क्या बात है. सरस. लिहून घ्या साहित्य आणि कृती. बेल पेपर सॉस विथ स्पॅगेटी रोस्ट चिकन बनवण्यासाठी लागणारे साहित्य: चिकनचे तुकडे, पार्मेसन चीज, लाल सिमला मिरचीचे काप, ऑलिव्ह ऑइल, कांदा, लसूण, पार्सली, मीठ, काळी मिरी पूड आणि स्पॅगेटी. कृती: प्रथम एका बाउलमध्ये ऑलिव्ह ऑइल, काळी मिरी पूड, लसूण, मीठ आणि चिकनचे तुकडे घालून चिकन मॅरिनेट करून घ्यावं. नंतर ग्रिल्ड फ्राईंग पॅन मध्ये मॅरिनेट केलेलं चिकन परतून घ्यावं. बेल पेपर सॉस बनवण्यासाठी एका फ्राईंग पॅन मध्ये ऑलिव्ह ऑइल गरम करून त्यामध्ये कांदा परतून घ्यावा. नंतर त्यात लाल सिमला मिरचीचे काप, लसूण, काळी मिरी पूड आणि मीठ घालून मिश्रण एकत्र करून घ्यावं. नंतर वरून पार्सली घालून मिक्सर मधून त्याची पेस्ट बनवून घ्यावी. दुसऱ्या फ्राईंग पॅन मध्ये ऑलिव्ह ऑइल गरम झाल्यावर त्यामध्ये लसूण, काळी मिरी पूड, स्पॅगेटी, मीठ, पार्सली आणि पार्मेसन चीज घालून सर्व एकत्र करून घ्यावं. एका प्लेट मध्ये बेल पेपरचा सॉस पसरवून त्यावर रोस्ट केलेलं चिकन घालून त्यावर स्पॅगेटी, पार्मेसन चीज आणि पार्सली घालून डिश सर्व्ह करावी. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई
मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.